नमस्कार. दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा. खरंच वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर दिवाळी आली आणि बोलता आपल्या सगळ्यांवर आनंदाची पखरण करून गेली सुद्धा. दिवाळी म्हटलं ना की नवीन कपडे, दागिने, फटाके या सगळ्यांसहित हा सण आपल्या संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. निरनिराळ्या प्रांतामध्ये निरनिराळ्या पद्धतीने, निरनिराळ्या कारणांसाठी साजरा केला जाणारा हा सण आणि त्याचं पहिलं आणि प्रमुख कारण म्हणजे 14 वर्षांचा वनवास संपवून श्रीराम रावणाचा वध करून त्याच्या अत्याचारापासून देव, दानव, साधू संत आणि सीतामाईंची सुटका करून त्यांच्यासोबत पुन्हा अयोध्येला आले. आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपण दिवाळी प्रामुख्याने साजरी करतो. त्यासोबतच आपला देश हा कृषीप्रधान असल्याकारणाने पावसाळ्यातील समृद्धीचा आनंद उत्सव साजरा करणारा कृतज्ञतेचा असा हा सोहळा सुद्धा आहे. तब्बल 3000 वर्षांची परंपरा असलेल्या या सणाच्या निमित्ताने आपण कित्येक प्रथा, परंपरा वर्षानुवर्ष जपत आलेलो आहोत. पण त्यामागचा खरा अर्थ आपण खरंच जाणून घेतला आहे का? ह्या दिवसांचं महत्त्व शतकानुशतकं टिकून राहावं यासाठी प्रत्येक दिवसामागे एखादी चमत्काराची, पराक्रमाची किंवा धनलाभाची कथा जोडण्यात आलेली आहे. कारण त्याचं नियोजन करणाऱ्या साधू संतांना, सत्पुरुषांना हे नक्की माहीत होतं की आपण प्रापंचिक माणसं आहोत ना, हे नाही म्हटलं तरी स्वार्थी असतो. त्यामुळे असं मधाचं बोट दाखवल्याशिवाय या दिवसांचं महत्त्व शतकानुशतकं टिकून राहणं शक्य नाही. आणि म्हणूनच ह्या अशा चमत्काराच्या कथा. पण त्यामागचा खरा गर्भितार्थ समजून न घेता शास्त्र असतं ते म्हणत आपण त्याची थट्टा करायला लागलो. चला, बदलत्या काळानुसार त्यामागचा खरा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दिवाळीची सुरुवातच आपण घराची साफसफाई करून करतो, नाही का? वर्षभरातून एकदा तरी संपूर्ण घरावरून आपला हात फिरावा. घरात नको असलेल्या, अडगळीत पडलेल्या वस्तू, ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते, अशा अडगळीपासून, जळमटांपासून घर स्वच्छ करावं, हा यामागचा खरं तर मुख्य हेतू. त्यानंतर पहिला दिवस असतो गोवत्स द्वादशीचा, ज्या दिवशी आपण गायीसहित वासराची पूजा करतो. म्हणजे अर्थातच आई मुलाच्या नात्याला, सृजनाची ही प्रतिकात्मक पूजा. त्यानंतर आपण लक्ष्मी पूजन करतो. म्हणजे घरातल्या प्रत्येकाने स्वतःला घरामध्ये समृद्धी आणण्या इतपत सक्षम बनवावं. घरात येणारी संपत्ती ही सचोटीने, प्रामाणिकपणाने मिळवलेली असावी, हा यामागचा खरा हेतू. त्यानंतर पती पत्नीच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा पाडवा. भावा बहिणीच्या नात्यात गोडवा वाढवणारी भाऊबीज आपण साजरी करतो. आणि सरते शेवटी दिवाळीची सांगता होते ती तुलसी विवाहाने. दोन जीवांना, दोन कुटुंबांना एकत्र आणणाऱ्या लग्नासारख्या पवित्र नात्याचं प्रतीक असलेला हा तुलसी विवाह. आनंदाने, सुखासमाधानाने कुटुंबाच्या एकीचं प्रतीक असलेला असा हा सोहळा. या दिवसांच्या निमित्ताने आपण कालाष्टमीला एरंड्याची पूजा करतो. अश्विन अमावस्येला निवडुंगाचे दिवे बनवतो. नरक चतुर्थीला कारेट फोडलं जातं. पाडव्याला पाना फुलांच्या धान्याचं तोरण लावलं जातं. बलिप्रतिपदेला शेणाची पूजा, तर तुळशी विवाहाच्या निमित्ताने अंगणातली तुळस आणि उसाची पूजा केली जाते. म्हणजेच या सगळ्या दिवसांच्या निमित्ताने आपण निसर्गाच्या आणि आपल्या मानवी नात्यांच्या आणखी जवळ जातो, नाही का? या निमित्ताने आपण नात्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहावं. जसं आपण घरातली जळमटं काढतो ना आणि घर स्वच्छ करतो, तसंच आपल्या नात्यांमध्ये जर कुठे वाईट विचार, एकमेकांविषयीच्या गैरसमजाची जळमटं झाली असतील, तर ती दूर करून वर्षभरातून एकदा तरी या सणांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपल्या नात्यांना नव्या उत्साहाने, सामंजस्याने, प्रेमाने पुन्हा टवटवीत करून नव्या वर्षाची सुरुवात करणं, हा यामागचा हेतू. म्हणूनच वाटतं फराळ, फटाके, दागिने, आकाशकंदील ही सगळी फक्त प्रतीकं. खरी दिवाळी असते आपल्या प्रत्येकाच्या मनामनात. एकमेकांविषयी वाटणारं प्रेम, स्नेह, माया, वात्सल्य हे जपणं म्हणजे खरी दिवाळी. दिवाळीच्या या आनंदाच्या, सकारात्मकतेच्या सगळ्या आठवणींसहित दिव्यांचा प्रकाश, फराळाचा गोडवा आणि नात्यातल्या माधुर्याच्या गोड आठवणी घेऊन आनंदाने, उत्साहाने नवीन वर्षाला सामोरं जाणं म्हणजेच खरी दिवाळी, नाही का?